राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी महिला विकासाच्या धोरणांवर चर्चा करत लोकसभा व विधानसभेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी 50% आरक्षण लागू करण्याची लक्षवेधी सूचना सभागृहासमोर मांडली. खोडके यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने 1994 साली पहिले महिला सर्वसमावेशक धोरण लागू केले. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात आले, ज्यामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची मोठी संधी मिळाली. ग्रामपंचायतपासून महानगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभेत महिलांची संख्या अद्याप कमी असल्याने तेथेही 50% आरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरणासोबतच महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडेही शासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत कर्करोग निदान, तपासणी व उपचारांसाठी विशेष धोरण तयार करून गरजू महिलांना मोफत उपचार व औषधे देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच महिलांचे शिक्षण, आरोग्य, पोषण आणि कौशल्य विकासासोबतच महिलांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगत राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची आवश्यकता त्यांनी सभागृहासमोर मांडली. यासोबतच शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातील महिला अशा असंघटित कामगारांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एकल, विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता महिलांसाठी सामाजिक सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही सुलभाताई खोडके यांनी अधोरेखित केले.